नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। कारण आता बँक खात्यात अनुदानाची रक्कम वाटप करणे झाले सुरू, परंतु अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही। तर त्या संदर्भातील नेमक्या अडचणी काय आहे आणि हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली होती। त्यामुळे आपण नेहमीच आपल्या चॅनलवर संजय गांधी निराधार योजनेच्या बातम्या कव्हर करत असतो। त्यापैकी ही महत्त्वाची बातमी आलेली आहे। बल्लारपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजना च्या लाभार्थ्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय बल्लारपूर येथे एक दिवसीय डीबीटी शिबिराचे आयोजन 8 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले होते। या डीबीटी शिबिरामध्ये एकूण 300 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी भाग घेतलेला होता। तर बघा मित्रांनो, डीबीटी न केल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान थांबवण्यात आलेले आहे आणि नेमकं आता जे काही मार्च महिन्याचं अनुदान आहे, त्याचबरोबर उर्वरित महिन्याचे जे काही अनुदान आहे किंवा हप्ते आहेत ते कधी मिळणार आहेत तर ते पुढे बघूया आपण। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून माहे डिसेंबर 2024 पासून डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वाटप करणे सुरू झाले आहे। तालुक्यातील बऱ्याच लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार मॅपिंग केले नसल्याने व आधार पडताळणी केले नसल्याने लाभार्थी अनुदान मिळण्यापासून वंचित झालेले आहे। तर बघा मित्रांनो, अगदी डिसेंबर 2024 पासून संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर हे जे काही पैसे जमा होत आहेत तर ते डीबीटी प्रणालीद्वारे जमा होत आहे आणि ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही। त्यामुळे आता बल्लारच्या या ठिकाणी अशा प्रकारची एक मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांचं डीबीटी करून देण्यात आलेलं आहे। कारण आता या योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे सुरू झालेले आहे। बघा, या ठिकाणी बातमी पण महत्त्वाची देण्यात आलेली आहे की अनुदान रक्कम वाटप करणे सुरू झालेली आहे। म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जे काही स्टेट बँक आहे तर त्यांच्या मार्फत तहसीलकडून डीबीटी झालेल्या लाभार्थी आहेत तर त्यांची यादी मागवल्या जाते आणि त्यानुसार त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जातात। त्यामुळे डीबीटी झालेलं नसेल तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक बातमी आहे। त्याचबरोबर शिबिरामध्ये नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले व अजय मल्लेरवार यांनी लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलमध्ये अनुदान वाटप करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्याचे निराकरण या संबंधाने लाभार्थ्यांना माहिती दिली। तर बघा मित्रांनो, तहसीलदारांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं की जर डीबीटी केलेलं नसेल तर बँकांना लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करताना अडचण येत आहे। बँक वेळोवेळी तहसीलकडून डीबीटी झालेल्या लाभार्थ्यांची यादी मागवत आहे, परंतु लाखो लाभार्थ्यांचे डीबीटी झालेले नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होताना दिसत नाही। त्यामुळे डीबीटी होणे अतिशय गरजेचं आहे। ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी झालेलं नाही त्यामुळे त्या लाभार्थ्यांचे पैसे या ठिकाणी अडकलेले आपल्याला दिसून येईल। त्यानंतर मित्रांनो, पुढे बघा, बँकेचे आधारी स्वस्तिक फुलझेले, निखिल भोगे व इतर बँक प्रतिनिधी यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या आधार बँक खात्यासोबत संलग्न करण्यास आवश्यक माहिती दिली। दुरुस्ती करता प्रस्तावित यादीमध्ये लाभार्थ्यांचे नाव आहे किंवा नाही याबाबत प्राथमिक तपासणी मंडळ अधिकारी किशोर नवले व सुजित चौधरी तसेच ग्राम महसूल अधिकारी प्रकाश कम्मलवार यांनी केली। तर मित्रांनो, अशा प्रकारे बल्लारशाला जे काही शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं डीबीटी संदर्भामध्ये, या शिबिरामध्ये तहसीलदार होते, त्याचबरोबर SBI बँकेचे अधिकारी सुद्धा होते, की त्यांनी सांगितलं की नेमके पैसे खात्यावर जमा न होण्याचं प्राथमिक कारण म्हणजे लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही, त्यामुळे आम्हाला पैसे जमा करताना अडचण येत आहे। त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं आहे तर त्यांच्या खात्यावर हे पैसे लगेच जमा होत आहे आणि या संदर्भात या ठिकाणी एक मोहीम राबवून अनेक लाभार्थ्यांचे डीबीटी करण्यात आले। त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांचं अजून डीबीटी झालेलं नाही, तर त्यामुळे त्यांना डीबीटी करणं अतिशय गरजेचं आहे, तरच त्यांच्या खात्यावर मार्चचा हप्ता त्याचबरोबर उर्वरित जे काही पैसे आहे तर ते
जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर डीबीटी करता आलं तर अधिक चांगलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आली होती. त्यामुळे मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.